नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती 2024 अंगणवाडी मुख्य सेविका पेपर 29 फेब्रुवारी 2024 म्हणजे काल झालेला पेपर पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो, असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, अंगूर द्राक्ष उत्पादनात कोणते राज्य अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। महाराष्ट्र हे राज्य अंगूर द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, केसरी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। बाळ गंगाधर टिळक हे केसरी या वृत्तपत्राचे जनक आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। सातारा जिल्ह्यामध्ये भूमिगत चळवळ महाराष्ट्रात प्रथम सुरू केली। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। मोर या प्राण्यासाठी नायगाव अभयारण्य प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला। प्रश्न क्रमांक 6, मराठी भाषेचे लेखन खालीलपैकी कोणत्या लिपीत करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। देवनागरी या लिपीमध्ये मराठी भाषेचे लेखन करतात। प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। त्रिस्तरीय महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था आहे। प्रश्न क्रमांक 8, कोलकाता इंडियन असोसिएशनची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1876 या वर्षी कोलकाता इंडियन असोसिएशनची स्थापना झाली। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। विदर्भ या प्रदेशात महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या आजारात पायावर सूज येते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। हत्ती रोग या आजारात पायावर सूज येते। प्रश्न क्रमांक 11, जागतिक अपंग दिवस कधी पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस पाळला जातो। प्रश्न क्रमांक 12, जागतिक एड्स दिवस कोणत्या वर्षीपासून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1988 या वर्षापासून जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 13, कोणत्या वर्षी पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा पारित करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 1974 या वर्षापासून पाणी प्रदूषण नियंत्रण कायदा पारित करण्यात आला। प्रश्न क्रमांक 14, जागतिक पोलिओ दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर। 24 ऑक्टोबर या दिवशी जागतिक पोलिओ दिवस साजरा केला जातो।
प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या रक्त गटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर ए बी या रक्त गटाचा व्यक्ती सर्वात कमी आढळतात। प्रश्न क्रमांक 16 जगात सर्वाधिक बालमृत्यू कोणत्या देशात होतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर भारत या देशामध्ये जगात सर्वाधिक बालमृत्यू होतात। प्रश्न क्रमांक 17 जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 16 सप्टेंबर या दिवशी जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यात येतो। प्रश्न क्रमांक 18 मानवी रक्ताचा पीएच खालीलपैकी किती असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 7.4 मानवी रक्ताचा पीएच असतो। प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या रोगात लाल रक्तपेशी नाश पावतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मलेरिया या रोगास लाल रक्तपेशी नाश पावतात। प्रश्न क्रमांक 20 एका रक्तदानात रक्तदात्याचे किती रक्त घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 300 मिली एका रक्तदानात रक्तदात्याचे रक्त घेतले जाते। प्रश्न क्रमांक 21 आशिया कप स्पर्धेची सुरुवात केव्हापासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर 1984 या वर्षापासून आशिया कप स्पर्धेची सुरुवात झाली। प्रश्न क्रमांक 22 भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 23 नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अरबी समुद्रात नर्मदा नदी जाऊन मिळते। प्रश्न क्रमांक 24 ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 25 भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ खालीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सामवेद हा ग्रंथ भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 26 केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नागपूर येथे केंद्रीय कापूस संशोधन संस्था आहे। प्रश्न क्रमांक 27 भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आग्नेय या दिशेला भारताच्या बंगालचा उपसागर आहे। प्रश्न क्रमांक 28 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 29 बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर निळ या पिकाशी बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह निगडीत आहे। प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर मुंबई या ठिकाणी पश्चिम रेल्वेचे मुख्यालय आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।